पाषाण देव पाषाण पायरी, पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी। सारतो भाव सारतो भाव, अनुभवी देवतेची झाले। उदका भिन्न पालट काही, गंगा गोड रचवा चवी काय नाही। सारतो भाव, अनुभवी देवतेची झाले। तुका म्हणे हे भाविकाचे वर्म, तुका म्हणे हे भाविकाचे वर्म, ये रे धर्मा धर्म विचारावे। सारतो भाव, अनुभवी देवतेची झाली। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची। त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। धाव घाली आई, आता पाहतीस काही धीर नाही माझी पोटी, झालो वियोगी हिमपुटी। पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी। सारतो भाव, अनुभवी देवतेची झाले। शिवे करता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मूर्ती पूजेचं स्वरूप आणि त्याचं महत्व प्रतिपादन करतात। शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार या भंगातून महाराजांनी प्रगट केलेला आहे। आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त ग्रामस्थ भाविक भक्त आंबेवाडी या सर्वांच्या सहकार्याने देवी मसनाई या देवीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा अधिक कलशारोहण सोहळा आज संपन्न झालेला आहे। आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आहे आपल्या वाट्याला आलेली आहे। यथामती काही चिंतन करण्याचा, प्रामाणिक जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा करण्याचा करू। आज हा सोहळा संपन्न झाला म्हणजे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की देवाची प्राणप्रतिष्ठा करणं म्हणजे त्या दिवशी त्या देवाचा अवतारच बरं का, अवतारच असं त्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे। तेव्हा योग फार चांगला आहे की आज हा दिवस निवडण्याच्या माग
मंडळाचा हेतू एवढाच आहे, अक्षय तृतीया आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, पण याच्यामध्ये 3 योग आहेत बरं का आज. 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त तर आहेच, पण आज श्री बसवेश्वर जयंती आहे. म्हणजे त्या भगवान बसवेश्वर आज अवताराला आलेत. 3.5 मुहूर्तापैकी एकला मुहूर्त पहिला योग, दुसरा योग आहे बसवेश्वर जयंती, आणि तिसरा योग आहे परशुराम जयंती आज आहे बरं का. आपले जे भगवंताचे 10 अवतार झाले, त्या 10 अवतारापैकी अक्षय तृतीयाला भगवान परशुरामाचा अवतार आहे, जयंती. कधी करताय माहितीच नाही तर करतील कुठं. आज जयंती आम्ही दरवर्षी आमच्या घरी साजरी करतो बरं का. पंचपदी करून पुष्पवृष्टी गुलाल उधळून पाळणा म्हणून आरती करतो आम्ही, घरच्या घरी करतो. का? त्याचे कारण आम्ही करण्याचं, परशुरामाचा जो अवतार झाला तो देवी रेणुका मातेच्या उदरी झाला, आणि आमच्या घरामध्ये दैवत आहे रेणुका माता. म्हणून आम्ही दरवर्षी जयंती साजरी करतो बरं का. करायला पाहिजे, पण बऱ्याच वारकऱ्यांना माहिती नाही, बरेच वारकरी करत नाहीत. पण 10 अवताराचं महत्व सांगितलेलं आहे. तेव्हा रेणुका मातेच्या पोटी झालेला हा देवीच्या पोटी झालेला परशुरामाचा अवतार, आणि योगायोगाने देवीची प्राणप्रतिष्ठा बरं का. मसनाई त्या देवीचं नाव आहे, कारण देवाची वा देवीची एवढी रूप झालेत, आपल्याला रूपही पूर्ण माहिती नाही, नाव कशी माहिती असणार. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी. त्या देवाची देवीची रूप पुष्कळ झालीत, आणि रूप म्हटलं की, रूप म्हटलं की त्याला नाव आलंच. देवी पुराणामध्ये याचा विस्तार आहे बरं का. त्या देवी पुराणामध्ये अनेक देवीचे अवतार सांगितलेत. देवी असो वा देव असो, तत्व मात्र एकच आहे बरं का. तत्व मात्र एकच आहे. तत्व एकच आहे, तसं जवळजवळ अवताराचं कार्य सुद्धा एकच आहे. आता तत्व एकच आहे, अवताराचं कार्य एकच आहे, मग उपासना भिन्न असेल म्हणता. उपासना एकच आहे. आम्ही तुम्ही उपासनेमध्ये भेद केले, तो देवाला हे लागतं आणि देवीला ते लागतं. उपासनाही त्याच पद्धतीच्या बरं का, लक्ष ठेवा. शुद्ध स्वरूपाची उपासना आहे. या भूतलावरती देवाचे देवीचे अवतार आतापर्यंत अनंत झालेत. त्याचे भक्त झाले, त्या भक्तांनी त्या देवीची उपासना करत असताना त्या देवीला प्राधान्य दिलेलं आहे. तेव्हा हा सोहळा त्या देवीच्या प्राणप्रतिष्ठेचा निमित्ताने आहे. तेव्हा त्याची प्रतिष्ठापना करून काय करावं नेमकं, वा कशा करता करावे, याचा थोडासा जर सारासार विचार केला तर त्याच्या मागे एक कारण आहे. ज्या भूमीमध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलो ती भारत भूमी. ती भारत भूमी ही वैदिक परंपरेला धरून आहे बरं का. ह्या भारत भूमीतले सगळे उत्सव वा क्रिया, त्या भारत भूमीमध्ये जे देवाचे अवतार झाले, जे संतांचे अवतार झाले, जी साधना केली जाते ती जवळजवळ भारत भूमीमध्येच बरं का. तर या जगाच्या पाठीवरती एकच पवित्र देश आहे, भारत बरं का. बाकीचे देश पवित्र
नाहीत, अमेरिका पवित्र नाही, जपान पवित्र नाही, चीन पवित्र नाही. हा, एक भारत देश सोडला की सगळे देश भोग प्रधान आहेत, भोग प्रधान. फक्त भारत देश त्याग प्रधान आहे. भारत देश त्याग प्रधान आहे. म्हणून संतांनी वर्णन केले, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे रास जन्म घे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. असा हा आपला देश आहे. त्या भारत भूमीमध्ये आम्ही तुम्ही जन्माला आलोय. जन्माला आलेल्या जीवाच्या संबंधाने शास्त्राने वर्णन केलेलं आहे. मनुष्य जीव म्हटला की त्या मनुष्य जीवनाचा संबंध आहे उपासनेशी. म्हणून आपला देश हा देवाकडे नेणार आहे आणि इतर देश विषयाकडे नेणार आहेत बरं का. उपासना या शब्दाचा अर्थ काय? उप म्हणजे जवळ. कोणाच्या जवळ? देवाच्या जवळ आसन. देवाच्या जवळ बसण्याचं आसन म्हणजे उपासन, उपासना बरं का. उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणं. देवाच्या जवळ जाण्याचं साधन म्हणजे उपासना. आणि ही आपल्या देशामध्ये प्राधान्याने बरं का, प्राधान्याने आहे. त्यालाच प्राधान्य दिलेलं आहे. प्रत्येकाने जीवनामध्ये उपासना केलीच पाहिजे. मनुष्य म्हणून जन्माला आला ना, त्या मनुष्याने उपासना केली पाहिजे. त्याच्या उपासने करताच देवाला अनेक रूपामध्ये अवतीर्ण व्हावं लागलं. ज्याने ज्याने जैसे ध्यावी, ज्याने ज्याने जैसे ध्यावी, तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, तैसे व्हावे कृपाळे. तस तस देवाला रूप धारण करावं लागलं. म्हणून कसं रूप देव घेईल हे सांगता येत नाही बरं का. त्या भक्ताच्या इच्छे नुरूप बरं का. तुका म्हणी पूर्वी इच्छा
जया तैसा विठ्ठल. मग भक्ताच्या इच्छा करता भगवंतांनी घेतलेली ही रूप आहेत. त्या रूपापैकी एक हे रूप आहे मसनाई देवी. नाव कधी ऐकले तुम्ही? मी पण ऐकलं नाही, पहिल्यांदाच. बर का? काय असो, मला त्यातला मुद्दा मांडायचा आहे. त्याच्याकरता मी थोडीशी प्रस्तावना आपल्या समोर करीत आहे. कसं तो देव रूप धारण करेल सांगता येत नाही. देवाला देवाच्या इच्छेप्रमाणे रूप धारण करता येत नाही, भक्ताच्या इच्छेप्रमाणे धारण करावं लागतं. भक्ताच्या इच्छेप्रमाणे. बरं का? आमचं उलट आहे. आमचं उलट आहे. घरातली आपल्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत, घरातल्या लोकांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला वागावं लागतंय. दोन टोक आहेत बरं का? आपल्या इच्छेप्रमाणे नाही. म्हणून इथं भक्ताच्या इच्छेनुरूप तो परमात्मा रूप धारण करतो. आता रूप जसं धारण केलं तसं त्याला नाव येतं, नाही का? नर, सिंह. शरीर नराचं आणि शिर सिंहाचं. नर सिंह. वामन म्हणजे बटू, लहान. त्या नावातच बरं का? जसं रूप आहे तसं नाव आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्या शास्त्राला धरून, पुराणाला धरून हे झालेले देवाचे वा देवीचे अवतार. आणि ते अवतार झाल्यानंतर त्याची उपासना समाजाला घडली पाहिजे. ती उपासना घडण्याकरता मूर्तीच्या रूपाने त्याची प्रतिष्ठापना केली पाहिजे. मंदिराची उभारणा करून त्या मंदिरामध्ये त्या देवाची वा देवीची प्रतिष्ठापना केली पाहिजे. कशा करता? उपासना करण्याकरता. मग ती उपासना करण्याकरता केली पाहिजे. मग ती कशी केली पाहिजे? त्या मूर्तीची निर्मिती कशी केली पाहिजे? त्या मूर्तीची निर्मिती करत असताना वर्णन केले की वेदामध्ये वेदाच्या आधारे, पुराणाच्या आधारे, शास्त्राच्या आधारे त्या मूर्तीला आकार असावा. बरं का? आपल्या मनाने आकार देवाला देऊ नये. त्याला काही बंधन सांगितलेत. जसं पुराणामध्ये वर्णन केलेलं आहे तसं धरून ते वर्णन करावं. एक दुसरं कारण वर्णन केलेलं आहे. ती मूर्ती करत असताना कशाची करावी? पाषाणाची असावी, काष्टाची असावी, मृत्तिकेची असावी, धातूची असावी आणि पंचधातूची असावी. त्याला विधी सांगितला. एक पाषाणाची असावी, तो पाषाण कोणता असावा त्यालाही बंधन आहे. बरं का? काष्टाची असावी म्हणजे लाकडाची, ते लाकूड कोणतं असावं त्यालाही बंधन आहे. कोणत्याही लाकडाची नाही, कोणत्याही पाषाणाची नाही. म्हणजे पाषाणाची असावी, लाकडाची असावी, मृत्तिकेची असावी, कोणत्या मातीची असावी त्यालाही बंधन आहे. धातूची असावी, सोन्याची असावी किंवा चांदीची किंवा पितळची किंवा तांब्याची किंवा अल्युमिनियमची किंवा स्टीलची म्हणा. पुन्हा ते 5 धातू एकत्र केले जातात. हे आपल्याला कळण्याकरता सांगतो, पण अल्युमिनियमचा आणि स्टीलचा उल्लेख नाहीये तिथं. काश्याचा उल्लेख आहे. बरं का? काश्याची असावी. स्वतंत्र केली जाते आणि हे 5ही धातू एकत्र करून केली जाते. त्याला म्हणतात पंचधातूची. म्हणजे पुराणामध्ये वा वेदामध्ये जसं वर्णन केलं त्याला अनुसरून ही मूर्ती असावी. कुठल्या धातूची असावी त्याला धरून असावी. आता ही मूर्ती तयार केलेली आहे. त्या मूर्तीचा विचार केला तर चतुर्भुज आहे. बरं का? चतुर्भुज आहे. एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये त्रिशूळ आहे, एका हातामध्ये पात्र आहे आणि एका हातामध्ये काय
आशीर्वादाचा आहे. असं चतुर्भुज वर्णन केलंय. मी चौकशी केली, मूर्ती पूर्वी कशी होती म्हणजे पूर्वी फक्त पाषाणच होता. पूर्वी पाषाण होता, त्याला आकार नव्हता. मग आकार दिला त्याला, बरं का, आकार दिला. एक त्या कागल तालुक्यामध्ये सांगाव नावाचं गाव आहे, तिथे मूर्तीचा वज्रलेप करणारा एक कलाकार आहे, बरं का. त्याने सांगितलं की त्याला नाशिक जिल्ह्यामध्ये वर्जलेप करण्याकरता बोलवलं. आता वर्जलेप करण्याकरता ते बोलवल्यानंतर त्या पूर्ण मूर्ती झिजलेली होती, बरं का. तिचे हात दिसत नव्हते, तिचे डोळे दिसत नव्हते. आता तिथं वाद निर्माण झाला, मूर्ती कशी तयार करायची, मूर्ती कशी तयार करायची. तिथे एक भक्त होता. त्या भक्ताने सांगितलं, माझ्या स्वप्नात दिवी आली, बरं का, माझ्या स्वप्नामध्ये दिवी आली, तसा त्या मूर्तीला आकार द्यायचा. तो कलाकार म्हटला, तोही म्हटला माझ्याही स्वप्नात दिवी आली, म्हटला माझ्याही स्वप्नात दिवी आली होती आणि माझ्या स्वप्नामध्ये जशी आली तसाच मी त्याला आकार देणार, म्हटलं, बरं का. त्या दोघांची स्वप्न जुळली, बरं का. पूर्वी आकार नव्हता आणि त्या पाशाला त्याने आकार दिला. त्या लोकांना एवढा आनंद झाला म्हणजे फार लोकांनी सत्कार केला त्या कलाकाराचा, बरं का. त्या न्यायाने पूर्वी केवळ पाषाण होता, पण त्याला मूर्तीच्या आकारामध्ये आपण ती स्थापना केलेली आहे. आणि मूर्तीच्या आकारामध्ये स्थापना केल्यामुळे त्याला एक देवीचा आकार आहे. आता कोणती देवी तुम्ही ग्राह्य धरणार, कोणती देवी ग्राह्य धरणार. चतुर्भुज रूपामध्ये आहे, बरं का. काही देवी षडभुज रूपामध्ये, काही देवी अष्टभुज रूपामध्ये आहेत, बरं का, अष्टभुज. आता ही चतुर्भुज रूपामध्ये, चतुर्भुज रूपाचं वर्णन करत असताना चतुर्भुजाचा संबंध भगवान विष्णूशी सांगितलेला आहे, बरं का. चतुर्भुज नर भुवनी ठेले. त्यातून एक मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे, की ह्या देवीची उपासना करायची आहे. आणि या देवीची उपासना करत असताना त्या उपासनेमध्ये काही तिचे उपचार सांगितलेत, काही उपचार सांगितलेत. ते उपचार त्या देवीला साजेल असे आपण केले पाहिजेत, बरं का. पूर्वी पाषाण होता, त्याला आकार दिला. आता तिला नैवेद्य खारा द्यायचा का गोडा द्यायचा प्रश्न आहे. खारा द्यायचा का गोडा द्यायचा, गोडा. गोड नैवेद्य दाखवायचा का खारा. अगदी मराठी सांगायचं म्हणजे शाकाहारी का मांसाहारी, असं मराठीत बोला म्हणा. चतुर्भुज आहे त्या देवीचा जो अनेक उपचार सांगितल्या, त्या उपचारामध्ये त्या देवीला जो आपल्याला उपचार करत असताना पंचोपचार षोडोपचार जे उपचार सांगितले, त्याच्यामध्ये त्या देवीचा नैवेद्य आणि त्या देवीचा उत्सव तो करत असताना कशा पद्धतीने केला पाहिजे हे जाणून घेऊन आपण हे पुढं चालवलं पाहिजे, बरं का. तेव्हा ह्या देवीच्या संबंधाने उपासना करत असताना तिला जो नैवेद्य आहे, तिचा उत्सव आहे, तो गोड आहे, बरं का. गोड आहे. कारण आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा सण आहे आणि आजच्या दिवशी पुरणपोळी केली जाते. काय केली जाते? पुरणपोळी. मग त्या देवीचा नैवेद्य पुरणपोळीचा आहे आणि तोच भाव मनी मानशी घेऊन आपण जीवनामध्ये त्या पद्धतीने तो आपण उत्सव करावा, हे मात्र सर्वांनी लक्षात ठेवावं. तात्पर्य ती सर्वांच्या जीवनामध्ये उपासना घडावी म्हणून ती आज देवी या मंदिरामध्ये स्थानापन्न झालेली आहे. देव बैसले सिंहासन
देव बैसले सिंहासनी याचका पुरे देव बैसले सिंहासनी आल्या याचकाशी पुरे धनी। आज ती देवी आसनावरती आरूढ झालेली आहे। आता आसनावरती आरूढ झाली म्हणजे तिच्यामध्ये प्राणत्व आलेलं आहे बरं का, म्हणून त्याला प्राण प्रतिष्ठा म्हणतात। प्राण प्रतिष्ठा त्या मूर्तीमध्ये मंत्राच्या साह्याने त्याच्यामध्ये ते प्राण आणले म्हणजे देवत्व आलेलं आहे। आणि देवत्व आल्यामुळं त्याची आज आपल्याला देव वा देवी म्हणून भक्ती वा उपासना करायची आहे। मग ती करत असताना आता त्या मूर्तीमध्ये देवत्व आलं, त्याच्यापूर्वी ते देवत्व नव्हतं, आता आलेलं आहे बरं का। म्हणून मूर्तिकार मूर्ती करताना तुम्ही बघितले कधी? बघा, तुम्ही जर पंढरपूरला जिथं जिथं मूर्त्या तयार करतात तिथं जा, जी मूर्ती तयार केली जाते त्या मूर्तीच्या उरावर बसतोय बरं का घडवणारा। त्या मूर्तीच्या उरावर बसतोय आणि ती घडवतोय। ती उरावर घडवत असताना तोंडात तंबाखूचा गोळा असतोय, कोण पान खातय, कोण धूम्रपान करतय, कोण शिव्या देतय वगैरे वगैरे बरं का। ते घडवत असताना तो घडवणारा सगळं निषिद्ध व्यवहार करूनच घडवतोय बरं का। त्याच्यावरतीच बसतो, त्याच्यावरती बसून थुंकतोय। आता त्या पाषाणाला देवाचा आकार दिला, देवाचा आकार देण्याकरता त्यांनी त्याच्यावरती बसून ते घडवलं। कुणी म्हणेल त्या घडवणाऱ्याला दोष नाही का? अजिबात नाही बरं का, अजिबात नाही। का नाही? तर त्याच्यामध्ये त्यावेळेला देवत्व नाही आहे, देवत्व नाही आहे। मग देवत्व कधी? ज्या दिवशी ती मूर्ती आकाराला आली, आकाराला आल्यानंतर त्याच्याकरता विधी सांगितला वेदामध्ये, आणि तो विधी करून त्या मूर्तीमध्ये तो प्राण आणला जातो। ज्या दिवशी प्राण आणला त्या दिवसापासून विधी सुरू झाला। काय? पूजा। त्याच्या अगोदर पूजा नाही बरं का। मग तुकोबारायांनी समाजाची परिस्थिती मनीमानशी घेऊन एक प्रश्न उपस्थित केलाय। महाराज म्हणतात, आज पाषाणाचा देव तयार केला जातो
आणि त्याच पाषाणाचा राहिलेला भाग त्या मंदिराच्या उंबऱ्याजवळ पायरी म्हणून बसवला जातो बरं का. दगड एकच आहे, पाषाण एकच आहे. एका पाषाणाची पूजा केली जाते आणि एका पाषाणावरती पाय दिला जातो. पाषाण पाषाण रूपाने पाहिलं तर दोन्ही एकच आहेत. पाषाण पाषाण रूपाने पाहिलं तर दोन्ही एकच आहेत. मग काही जगामध्ये वर्ग आहेत, अरे पायरीलाही पाषाणच आहे आणि ज्याची मूर्ती केली तोही पाषाणच आहे, मग पाषाणाची कुठं पूजा करतात का? पाषाणाची कुठं पूजा करतात का? जो देवाला पाषाण समजतो, संत म्हणतात, त्याची बुद्धी पाषाणाची आहे. त्याची बुद्धी पाषाणाची आहे बरं का. म्हणजे बरे देवा, म्हणजे पाषाणाची मूर्ती तयार केल्यानंतर त्या मूर्तीला कोणी जर पाषाण म्हणत असेल तर महाराज म्हणतात ते निषेधात्मक आहे बरं का. तिथं युक्तिवाद निर्माण केलाय. प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिलं तर पाषाण आहे आणि अनुभव प्रमाणाने पाहिलं तर देवत्व आहे. मग प्रत्यक्ष प्रमाणाला महत्व द्यायचं तिथं का अनुभव प्रमाणाला महत्व द्यायचं? कशाला महत्व द्यायचं? कोणी असो, प्रत्येकाला हे मानावं लागेल. प्रत्यक्ष जे दिसतं त्याला म्हणतात प्रत्यक्ष प्रमाण. जे डोळ्याला दिसतं ते प्रत्यक्ष प्रमाण. जग कसं दिसतं? जग आपल्याला डोळ्याला खरं दिसतं. मग ते खरं दिसत असताना शास्त्र सांगतं ते मिथ्या आहे. काय लोक म्हणतात आम्ही प्रत्यक्ष प्रमाण मानतो, आम्ही शास्त्र प्रमाण मानत नाही. आम्ही प्रत्यक्ष का? प्रत्यक्ष धडधडीत डोळ्याला जग दिसत असताना तुम्ही म्हणताय खोट. तुम्ही म्हणताय खोट. तुम्हाला डोळ्याला जग प्रत्यक्ष दिसत असेल ते खरं, पण शास्त्र सांगतं ते खरं नाही ना. का नाही आहे? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. शास्त्र प्रमाण मानायचं का प्रत्यक्ष प्रमाण मानायचं? त्याच्या पुढे तुकोबाराय म्हणतात तिथं प्रत्यक्ष प्रमाण न मानता शास्त्र प्रमाण मानून त्याची साधना करावी आणि साधना करून अनुभव प्रमाणाने ती सिद्ध करावं. अनुभव प्रमाणाने ते सिद्ध करावं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य, विश्वदेव सत्य.
तैसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा पुढचं प्रमाण आहे बलवान शास्त्र प्रमाण. आणि शास्त्र प्रमाणापेक्षा अनुभव शब्द ते बलवान आहे बरं. एकापेक्षा एक वर चढ आहे. पण आज हे जगाला पटत नाही. लोक म्हणतात धडधडीत पाषाण असताना तुम्ही त्याला देव कसं म्हणता. धडधडीत डोळ्याला तो पाषाण दिसतो आणि पाषाण दिसत असताना तुम्ही त्याला देव कसं काय म्हणता. महाराज म्हणतात अरे शास्त्रांनी वर्णन केले तसा तो सर्व वस्तूमध्ये आहे. सर्व वस्तूमध्ये आहे. मग सर्व वस्तूमध्ये जर आहे तर तो पाषाणात नाही का. अवघे ब्रह्म रूप रिता नाही ठाव. अवघे ब्रह्म रूप रिता नाही ठाव. प्रतिमा तो देव कैसा प्रतिमा तो देव कैसा नव्हे. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. प्रतिमा तो देव कैसा नव्हे किंवा नव्हे. तर संपूर्ण विश्वच जर ब्रह्मरूप आहे, प्रत्येक वस्तूमध्ये जर परमात्मा तत्व आहे तर मूर्तीत नाही का. महाराज म्हणतात आहे, नुसतं आहे नाही, विशेष रूपाने आहे. आणि विशेष रूपाने आहे म्हणून काय करायचं ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात पाषाण देव पाषाण पाहू. पाषाण देव पाषाण पाहू. पाषाण देव पाषाण पाषाण देव पाषाण पाषाण देव पाषाण पाहू. पाषाण देव पाषाण पाहू. पाषाण देव पाषाण पाषाण देव पाषाण पूजायो कावरी पाय देवी. पूजायो कावरी पाय देवी. पूजायो कावरी पाय देवी. कावरी पाय देवी. पूजाये कावरी पाय देवी. कारतो भाव कारतो भाव कारतो भाव कारतो भाव. पूजाये कावरी पाय देवी. 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 कारतो
भाव पाषाण देव पाषाण पायरी. महाराज म्हणतात पाषाणाचा देव आहे आणि पाषाणाची पायरी आहे, पण एकाची पूजा आणि एकावरी पाय असा भेद का? असा भेद का असा प्रश्न उपस्थित केलाय तुकोबाऱ्यांनी बरं का. कुणाला धरून केलाय? जे केवळ प्रत्यक्ष प्रमाण मानतात त्यांना धरून केलाय बरं का. मग त्यांचं खरं महाराजांना सांगायचं आहे का? काय नेमका भाव खरा आहे तो सांगायचा आहे, काय भाव नेमका आहे शास्त्राचा तो सांगायचा आहे बरं का. कारण आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे आणि बुद्धी दिलेली असल्यामुळं महाराजांनी वर्णन केले, त्या बुद्धीला जर ग्रहण करण्याची योग्यता नसेल तर त्या बुद्धीला फाटे फुटतात बरं का. ग्रहण करण्याची योग्यता नसेल तर बुद्धीला फाटे, तर्क कुतर्क निर्माण होतात. हा नेनती हा करू साटा, फुटली फाटा आडराने. महाराजांनी वर्णन केले, देवा हे सुकाळ देशी अभाग्याशी दुर्भिक्ष, नेनती हा करू साटा फुटले फाटा आडराने. त्या बुद्धीला ग्रहण करण्याची योग्यता नसली की फाटे म्हणजे अनेक तर्क वितर्क निर्माण होतात. तेव्हा असा तर्क वितर्क मानणारा समाजामध्ये वर्ग आहे. वरपंगाने पाहिलं, प्रत्यक्ष प्रमाणाने पाहिलं तर आपल्याला हे खरंच वाटतं बरं का. काय खरंच वाटतं. लोक म्हणतात अरे नुसतं कशाला पाषाणाला पाणी घालताय? तो काय बोलतोय? तो काय चालतोय? ज्याला तुम्ही पाणी घालता, ज्याला तुम्ही नैवेद्य दाखवता, त्याला जर जाग्यावरून हलत नाही तर तो आपल्याला कसा काय हलवेल? आपल्या इच्छा कशा काय पूर्ण करेल? शेवटी पाषाणच ना. पाषाण कुठं प्रसन्न होतोय? पाषाण कुठं प्रसन्न होतोय? त्या पाषाणाच आपल्याला सर्व सेवा करावी लागते. तो आपल्याला काय देणार हो? म्हणून काही लोक म्हणतात कशाला तुम्ही त्या पाषाणाला पाणी घालता? शास्त्र सांगतं समजावं याची बुद्धी पाषाणाची आहे. याची बुद्धी पाषाणाची आहे बरं का. म्हणून केवळ पाषाणाकडे बघत राहू नका. पाषाणाकडे जर बघून तुम्ही जर ध्यान करायला लागला ना, बुद्धी पाषाणाची होईल. पण ज्या पाषाणाला देवाचा आकार दिला, त्या पाषाणाला देव रूपाने पाहून जर तुम्ही ध्यान करायला लागला तर तुमच्या जीवनामध्ये देवत्व येईल बरं का. देवत्व येईल. तुकोबारांनी वर्णन केले. कोणाचं वर्णन केले? पाषाणाचं वर्णन केले का देवाचं वर्णन केलंय? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्या देवाचं वर्णन केलंय. तो देव आहे का पाषाण आहे? पाषाण आहे. आम्हाला माणसातलं सौंदर्य दिसना, आम्हाला माणसातलं सौंदर्य दिसना, त्यांना पाषाणातलं सौंदर्य दिसलं का? महाराज म्हणतात ज्या पाषाणाला देवाचा आकार दिला आणि ज्या पाषाणाला देवाचा आकार दिला नाही, हा वरपंगाने पाषाण दोघे सारखेच आहेत बरं का. पाषाण दोघे सारखेच आहेत. पण ज्याला तुम्ही देवत्व म्हणून आकार दिला जातो
त्याची पूजा केली जाते. आणि ज्याला देवाचा आकार दिला नाही त्याच्यावरती पाय ठेवला जातो. पूजा एकावरी, पूजा एकाची आणि पाय एका बरोबर. पाषाण रूपाने पाहिलं तर दोन्ही एकच आहेत, काहीही फरक नाही, काही फरक नाही बरं का. मग असं का? ज्या पायरीवरती पाय ठेवला जातो त्याच्यामध्ये देवत्व नाही का? आहे की नाही? आहे ना. आता सांगितलं प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे, प्रत्येक वस्तूमध्ये देव आहे. हा, प्रत्येक वस्तूमध्ये जरी देव असला तरी कोणती वस्तू पूजनीय आहे? प्रत्येक वस्तू पूजनीय नाही. प्रत्येक वस्तू, हा, मंदिर उभं केलं जातं ते दगडाचंच केलं जातं, वर शिखर बांधलं जातं ते दगडाचंच बांधलं जातं. सगळे दगडच हो, काय सगळे दगड. तुम्ही रस्त्याने चला तर मैलाचे दगड, मग सगळीकडे दगडच आहेत का नाही? मग हा फरक असा का? हा, सामान्य वस्तूमध्ये देवत्व नाही आहे. आणि ज्या पाषाणाला देवाचा आकार दिला त्या मूर्तीमध्ये देवाला आवाहित्व केलं जातं मंत्राच्या साह्याने. आणि मंत्राच्या साह्याने ते मंत्र वेदामध्ये आहेत, ते मंत्र वेदामध्ये आहेत. ते मंत्र उच्चार करण्याकरता त्याच मानाचा शुद्ध पाहिजे, भ्रष्ट चालत नाही बरं का. म्हणून काही बंधन पाळली पाहिजेत. मूर्ती स्थापना करण्याकरता त्याच मानाचा ब्राह्मण पाहिजे, आडनावाचा चालत नाही, आडनावाचा चालत नाही. जे मंत्र म्हणून ज्या मंत्राच्या साह्याने त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं त्या मंत्राचं पावित्र्य पाळणारा ब्राह्मण पाहिजे बरं का, ब्राह्मण पाहिजे. आणि त्या मंत्रामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्या मंत्राच्या साह्याने अग्निदेवतेच्या साक्षीने, ऋत्विजाच्या साक्षीने त्या मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं. आणि देवत्व आणल्यानंतर महाराज म्हणतात ती आता मूर्ती पूजा करण्याकरता योग्य झालेली आहे, पूजा करण्याकरता योग्य झालेली आहे. मूर्तीच्या रूपाने पाषाण असेल आणि पायरीच्या रूपाने पाषाण असेल, पण पायरीमध्ये ती पूजा करण्याकरता योग्य नाही आहे. पण मूर्तीमध्ये देवत्व आल्यामुळं ती मात्र पूजा करण्याकरता योग्य आहे. आणि पूजा करण्याकरता योग्य असल्यामुळे त्याची पूजा करावी. आणि जी पूजा करण्याकरता योग्य नाही त्याच्यावरती पाय ठेवावा. त्याला कारण काय? हे कसं काय जाण्याचं, कसं काय ओळखायचं? महाराज म्हणतात हे जाणायचं असेल, हे ओळखायचं असेल, याच्याकरता तुम्हाला मुख्य गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. केवळ त्या मूर्तीची उपासना करण्याकरता, त्या मूर्तीमध्ये जे देवत्व आहे ते मूर्तीमध्ये असलेलं देवत्व सिद्ध करण्याकरता महाराज म्हणतात करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये त्या मानाचा भाव पाहिजे, त्या मानाचा भाव पाहिजे. आणि भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे त्या भावाला धरून हा व्यवहार केला जातो. तिथं भाव नसेल तर महाराज म्हणतात तुम्हाला त्याच्यातलं देवत्व अनुभवाला येणं शक्य नाही बरं का. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाने पाषाण जरी तो दिसत असला तरी त्याच्यातलं देवत्व जाणण्याकरता काय पाहिजे? तर तो भाव, तर तो भाव, तर तो भाव, तर तो भाव.
सारतो भाव सारतो भाव सारतो भाव अनुभवी देवतेची झाले. हा, त्या मूर्तीमध्ये देवत्व आहे आणि ते मंत्राच्या साहाय्याने आवाहित केलेला आहे. असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे असा भाव पाहिजे बरं का. हा, म्हणून त्याची उपासना करण्याकरता, त्याची साधना करण्याकरता सार म्हणजे मुख्य काय पाहिजे? भाव पाहिजे. भाव पाहिजे. म्हणजे हे कोणी वर्णन केलंय? हे शास्त्रांनी वर्णन केलंय, हे वेदांनी वर्णन केले. आणि वेदांनी वर्णन केलेल्या वेदाच्या वचनावरती जी अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण होते ती शास्त्रीय सात्विक शुद्ध श्रद्धा बरं का. हा, शास्त्रीय सात्विक शुद्ध श्रद्धा असेल तर तुम्हाला त्याच्यातला देवत्वाचा अनुभव येईल, एरवी येणार नाही. भावाची कारण पुढं मोक्षाचे साधन. त्या अभंगामध्ये वर्णन केले. जर खरच एखाद्याच्या अंतःकरणामध्ये त्या मूर्तीकडे पाहून त्याला केवळ पाषाणत्व जर दिसत आलं तर समजावं, शास्त्र सांगतं, तुकोबाराय म्हणतात समजावं याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही. भावेवीन तिथं शब्द वापरलाय बरं का. काय भावेवीन शब्द वापरलाय. म्हणून तुकोबारायन फार सुंदर वर्णन केले. पाषाणाचा केला विष्णू, पाषाण नवे विष्णू, पाषाण पाषाण रूपे राहे, विष्णू पूजा विष्णूशी पावे. म्हणजे पाषाणाचा विष्णू केला, काशाची केली जगदंबा, काशे नवे जगदंबा, काशे काशे रूपे. आंबेची पूजा आंबेला पावे, असं वर्णन केले बरं का. म्हणजे आपण त्याची पूजा करत असताना जरी तो पाषाण असला तरी हा पाषाण नसून याच्यामध्ये देवत्व आहे असा भाव, हाच तिथला मुख्य महत्वाचा विचार आहे बरं का. सारतो भाव
सार तो भाव, सार म्हणजे मुख्य. हा, त्या मूर्तीची पूजा जर करायची असेल तर मूर्तीची पूजा करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये भाव हाच महत्वाचा आहे. भाव हाच महत्वाचा, लक्षात ठेवा. महाराजांनी वर्णन केले, भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, तेने तुटती बंधने, उभय लोके कीर्ती जेणे. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, भावची कारण, भावची कारण. हा, त्या मूर्तित्व, मूर्तीमध्ये असलेलं देवत्व जर आपल्याला मानायचं असेल तर तिथं भाव ठेवावा लागेल. कोणाच्या सांगण्यावरून? शास्त्राच्या सांगण्यावरून. शास्त्राच्या सांगण्यावरून मूर्तीमध्ये मूर्तित्व आहे, मूर्तीमध्ये देवत्व आहे असं शास्त्रांनी वर्णन केलेलं आहे. मग मूर्तीमध्ये देवत्व आहे हे आहे, त्याच्यावरती आपला दृढ विश्वास पाहिजे ना, शुद्ध श्रद्धा पाहिजे ना. आणि तो म्हणून तर भगवंतांनी वर्णन केले, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा नसेल तर, भाव नसेल तर आपल्याला त्याचं फल मिळणार नाही. त्या देवाची उपासना करायची असेल तर उपासना करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये शास्त्र शुद्ध सात्विक भावाची नाम श्रद्धेची गरज आहे. ज्यानी ज्यानी त्याची उपासना, ज्यानी ज्यानी त्याची भक्ती केली, भाव ठेवूनच केली, लक्षात ठेवा, भाव ठेवूनच केली. महाराजांनी वर्णन केले, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव कोणता? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुम्हाला त्याच्यातला देवत्वाचा अनुभव यावा असं वाटत असेल तर भावच मुख्य आहे. त्या भक्तीमध्ये, त्या उपासनेमध्ये, त्या साधनेमध्ये भावच मुख्य आहे. कशावरून? महाराज म्हणतात, अनुभवी देवतेची झाले. असा भाव ठेवून ज्यानी ज्यानी उपासना केली ते त्या अनुभवाला प्राप्त झाले. कोणत्या अनुभवाला? देवत्वाच्या अनुभवाला. अनुभवे देव तेची झाले. तेची म्हणजे ज्यानी भाव ठेवून अशी उपासना, अशी भक्ती केले, ते त्या अनुभूतीला प्राप्त झाले. कोणता अनुभव? साक्षात्कारापर्यंत पोचले. बरं का, साक्षात्कारापर्यंत पोचले. अनेक त्याच्या संबंधाने दृष्टांत दाखले देता येतात. एकलव्याने
द्रोणाचार्यांच्या मातीचा पुतळा तयार केला, मातीचा पुतळा तयार केला आणि त्यांची उपासना, त्यांची भक्ती केली आणि त्या भक्तीतून त्याला ज्ञान मिळालं का नाही? अनुभवे देवतेचे झाले. आज संतांनी मूर्तीच्या रूपाने असलेला देव त्याचीच उपासना केली ना, त्याचीच उपासना. किंवा आज आम्ही तुम्ही त्याचीच उपासना करतोय, आम्ही तुम्ही सुद्धा त्याचीच उपासना करतोय. त्या उपासनेतून अनेकांना तो अनुभव आला, ते साक्षात्कारापर्यंत पोचले बर का. म्हणजे त्या मूर्तीमध्ये असलेला देव तो त्या भक्ताला दर्शन देतो, आकाराने प्रगट होतो. आकाराने जसा देवाचा आकार आहे तसा त्याला अनुभव येतो, कोणाला? भक्ती करणाऱ्याला बर का. पण त्या मानाची शास्त्रीय शुद्ध सात्विक श्रद्धेची गरज आहे. म्हणून अनेकांनी उपासना केली, म्हणून उपासनेमध्ये त्या मूर्ती उपासनेला फार महत्व दिलेलं आहे. आणि ती मूर्तीची उपासना करत असताना महाराजांनी वर्णन केले, शालिग्राम आहे. शालिग्राम, शालिग्राम हा पाषाणच आहे बर का. पण त्या शालिग्रामला पाषाण म्हणत नाहीत, त्या शालिग्रामाला काय म्हणतात? विष्णू. विष्णू म्हणून त्याची उपासना केली जे बर का. आपल्याला विष्णूची जर उपासना करायची असेल तर शालिग्रामाची रोज पूजा करावी, रोज पूजा करावी उपासना त्याची करत असताना. किंवा तुकोबारांनी वर्णन केले, प्रसिद्ध प्रमाण आहे, समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिके. संतांना माणूस म्हणू नये, संतांना माणूस म्हणू नये, लिंगाला नाम देवाला पाषाण म्हणू नये, असं वर्णन केलंय. म्हणजे म्हणू नये म्हणजे तेवढा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे बर का, तेवढा भाव पाहिजे. तेवढ्या भावाने आपण जर त्याची उपासना केली तर त्याचं फल आपल्याला पदरामध्ये मिळेल. आज त्या देवीची उपासना करायची आहे, देवीची उपासना करण्याकरता त्या मानाचा शास्त्र शुद्ध सात्विक श्रद्धा ठेवून त्याची उपासना केली पाहिजे. आणि उपासना केली की महाराज म्हणतात तुम्हाला तसा अनुभव येईल. आज अनेक जण अनुभवाला प्राप्त झाले. तुकोबारांच्या जीवनातला प्रसंग पहा. आज देहूला जी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची, जी स्थापना केलेली आहे, आज देहूला मूर्ती रूपाने देव तिथं गेले बर का. मूर्ती रूपाने देव तिथं गेले. त्यांच्या पूर्वजांची कथा सांगितली जाते. ते पूर्वज भगवंताच्या दर्शनाला यायचे. दर्शनाला येता येता शरीर थकलं आणि शरीर थकल्यानंतर त्यांना पंढरपूरला येता येईना. देवाने सांगितलं तुम्ही येऊ नका, मीच तुमच्याकडे येतो. आणि त्यांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं इंद्रायणीच्या तीराच्या बाजूला एका शेतामध्ये मी मूर्तीच्या रूपाने आहे, मला घेऊन जा. मूर्तीच्या रूपाने आहे, घेऊन जा. दिंडी उत्सव करून त्या भगवंताला नेलं आणि त्याची प्रतिष्ठापना केली. तीच मूर्ती देहूला आहे बरं का. तीच मूर्ती देहूला आहे. मला त्यातला पुढचा भाव सांगायचा आहे. तोच परमात्मा, पंढरपूरला असलेलाच परमात्मा मूर्तीच्या रूपाने आज त्या देहूमध्ये वास्तव्य करतो. शुद्ध एकादशीला देहूचे लोक पंढरपूरला येत नाहीत, देहूतच जातात परिसरातले बरं का. का त्यांचं म्हणणं आहे शुद्ध एकादशीला देहूत असतो. का देव तिथं प्रकट झालेला आहे.
मग त्या देवाची उपासना तुकोबाराय करत होते. त्या देवाची उपासना करत असताना एकदा राग तुकोबारांच्या पत्नीने देवाला दूध पाजलं. देवाला दूध पाजलं आणि देवाला दूध पाजल्यानंतर ते दूध पिता पिता ते दूध उकळलेलं होतं बरं का. आणि ते देवाच्या तोंडाला लावलं. देवाच्या तोंडाला लावल्याबरोबर देवाला ते भाजल्याबरोबर तर आजही तुम्ही ती मूर्ती पहा, तोंड वाकड आहे देवाचं, वाकड आहे. अनुभवे देवतेचे झाले. दगडाला दूध पाजून दगडाचं तोंड वाकड होतंय. दगड आहेसा दगड तुम्ही, इदन्न मम श्री तुकाराम महाराज वाच्य. हा भाव नाही आपल्या अंतःकरणामध्ये. तुम्ही भाव ठेवून त्याची जर उपासना केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये असलेला देवाचा साक्षात्कार, त्या अवस्थेला तुम्ही प्राप्त व्हाल. महाराज म्हणतात त्याची उपासना करता असताना तिथं भावच मुख्य आहे. भावची कारण अनुभवी देव त्याची सारतो भाव अनुभवी देव त्याची झाले. मग तो भाव ठेवून त्याची पूजा करावी. त्या मूर्तीमध्ये देवत्व आहे आणि त्या पायरीमध्ये देवत्व नाही, हे आम्हा तुम्हाला पटवण्याकरता तुकोबारांनी आमच्या तुमच्या जीवनातला एक दृष्टांत दिलेला आहे. दृष्टांत दिला बरं का. पहिल्यांदा प्रत्यक्ष प्रमाणाचा विचार मांडला, त्यानंतर अनुभव प्रमाणाचा विचार मांडला. आता महाराज इथं अनुमान प्रमाण करतात बरं का. कारण आमची बुद्धी त्या मानाची नाही आहे आणि त्या मानाची नसल्यामुळे आम्हाला तुम्हाला त्या मूर्तीमध्ये असलेलं देवत्व पटवून देऊन त्या देवाची उपासना आमच्या तुमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि ती घडण्याकरता महाराज दृष्टांत देतात. मार्मिक दृष्टांत आहे बरं का. उदका भिन्न पालट काही, गंगा गोर येरा चवी काय नाही, सारतो भाव अनुभवी देव त्याचे झाले. दृष्टांत देऊन आम्हाला तुम्हाला सांगितलं. महाराज म्हणतात उदक म्हणजे पाणी. पाण्यामध्ये कुठं प्रकार आहेत का? उदका पालट भिन्न काही. पाणी कुठं भिन्न भिन्न असतं का? पाणी एकच असतं. पाणी एकच असतं. मग पाणी एकच असताना गंगेचं पाणी गोड आणि बाकीचं पाणी टाकाऊ असं का? असं का? पाण्यात कुठे प्रकार आहेत का हो? पाण्यामध्ये प्रकार नाही, पाणी एकच. मग पाण्यामध्ये हा भिन्न भाव का निर्माण झाला, का निर्माण केला? आपल्या रोजच्या जीवनातलाच विचार आपल्याला सांगतो बरं का. म्हणजे आपल्याला पटेल. मग तिकडं तुम्हाला ते गंगेकडे घेऊन जातो, एकदा बुडवतो त्यात तुम्हाला. आपल्या घरामध्ये आपण गेल्यानंतर माणसं आपल्याला पाय धुवायला पाणी देतात. पाय धुवायला पाणी देतात. आता ते तांब्या भरून आणलेला असतो. आम्ही म्हणतो पाय धुवून आलोय, आम्हाला पाय धुवायचे नाहीत, आम्हाला पाणी प्यायचं आहे. आणलेलं पाणी परत नेलं जातं आणि पिण्याचं पाणी दुसरं आणलं जातं. तुमच्या घरामध्ये गावात नळाला पाणी किती दिवसांनी येत आहे? रोज येतं? 4 दिवसांनी येतं. प्यायला पाणी तेच, आंघोळीला पाणी तेच, कपडे धुवायला पाणी तेच, बाथरूमला पाणी तेच, देवाच्या पूजेला पाणी तेच. पण भरताना मात्र वेगळं वेगळं भरताय का नाही? हा भाव वेगळा का सांगा मला. पाणी एकच येतं की नाही गावात तुमच्या? का पूजेला पाणी नळाला वेगळं सोडतात, आंघोळीला वेगळं सोडतात, संडासला वेगळं सोडतात? पाणी एकच का नाही? पण एकच पाणी आलेलं आपण मात्र भरत असताना पूजेचं पाणी त्यातलं वेगळं काढतो, स्वयंपाकाचं पाणी वेगळं काढतो, धुण्याचं पाणी वेगळं काढतो आणि बाथरूमला जाण्याचं पाणी वेगळं काढतो. पाणी एकच आहे की नाही? हे प्रकार कोणी केले? शास्त्राने केले का आम्ही तुम्ही केले?
शास्त्रीय पंडित. समजा सिंटॅक्सच्या टाकीतलं पाणी जर पिलं तर काय संडास लागेल? पाणी तेच आहे का नाही? पण आपण भाव समजा चुकून एखाद्याने पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी साठवणीचं पाणी दिलं आणि पाणी दिलं आणि चुकून जर पोट बिघडलं, बहुतेक टाकीतलं पाणी पिल्यामुळं बिघडलंय बरं का. तुमची भावना तशी झाली. भावना तेच पाणी आहे, जे पिण्याचं पाणी होतं ते सिंटॅक्सच्या टाकीतलं पाणी आहे. हा जर भाव तुमचा जर वेगळा नसेल तर पोट बिघडेल का? म्हणजे आम्हीच भाव एकाच पाण्यातून अनेक भावनेतून प्रकार पाण्याचे केले का नाही? पाण्यात प्रकार नाही बरं का. आता कंपन्या निघाल्यात बिस्लरीच्या वेगळ्या वेगळ्या. पाणी एकच आहे. उदक पालट भिन्न का? पालट भिन्न. महाराज म्हणतात असा भिन्न भिन्न त्याच्यामध्ये भाव का? तर महाराजांनी त्याचं वर्णन केलंय. गंगा गोड चवी काय नाही. हे पाणी गोड नाही आणि हे पाणी गोड आहे. तर गंगेचं पाणी गोड या शब्दार्थात गंगा हे महातीर्थ आहे. गंगा हे महातीर्थ आहे आणि घरामध्ये भरून ठेवलेलं पाणी तीर्थ नाही आहे. आपल्या गावाला पाण्याचा ओढा असेल, कधी आंघोळीला जाताय आमोशाला? नाही. दशमीचं स्नान चंद्रभागेचं घडत नाही, इथल्या गावातल्या ओढ्याचं करूया कधी करतायसा का? एका पाण्याला पाणी म्हटलं जातं आणि एका पाण्याला तीर्थ म्हटलं जातं का? तिथं भाव आपण धारण केलाय. तिथं भाव धारण केलाय आणि भाव धारण केल्यामुळं तुम्ही ओढ्याच्या पाण्यामध्ये आंघोळ करून तुम्ही पवित्र होत नाही, पण गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करून तुम्ही मात्र पवित्र होता का? अनुभवी देव. हा भाव आहे. हे पाणी पाणी आहे आणि हे पाणी तीर्थ आहे. आणि तीर्थत्व भाव निर्माण झाल्यामुळं त्या भावाचा परिणाम ते आपल्या जीवनाला पवित्र करतं. म्हणून महाराज म्हणतात भावची सारतो भाव सारतो भाव अनुभवी देव. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याची जर आपल्याला उपासना करायची असेल तर तुमची विद्वत्ता इथं चालणार नाही, तुमचं ज्ञान इथं चालणार नाही. इथं काय पाहिजे? फक्त तुमच्या अंतःकरणामध्ये भावरूपी वर्म पाहिजे आणि भावरूपी वर्म असेल तर तुमची साधना सफल होईल. येरानी हे जर केलं तर ते सिद्ध होणार नाही. तुका म्हणे हे भाविकाचे वर्म, तुका म्हणे भाविकाचे वर्म, तुका म्हणे भाविकाचे वर्म, तेरा धर्म विचारावे, तेरा धर्म विचारावे, तेरा धर्म विचारावे. कारत भाव कारतो भाव, कारतो भाव कारतो भाव, कारतो भाव कारतो भाव, कारतो भाव कारतो भाव. तेरा धर्म विचारावे, तेरा धर्म विचारावे, तेरा धर्म विचारावे. कारतो भाव कारतो भाव, कारतो भाव
जय जय विठोबा रखो माये विठोबा रखो माये पाषाण देव पाषाण पायरी पूजा एकावरी पाय ठेवी सारतो भाव अनुभवी देवतेची झाले. महाराज वर्णन करतात की आज भिन्नत्व हे मानलं जातं, हे वरपंगाने भिन्नत्व आपल्याला आहे. त्यातला आतला भाव कळाल्याशिवाय आपल्या अंतःकरणामध्ये ती साधना घडणार नाही. वरपंगाने पाहायला गेलं तर पाषाण पाषाणच आहे, पण त्या पाषाणाला देवत्व प्राप्त झाला असा भाव ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल आणि निर्माण होऊन जो कोणी त्याची उपासना भक्ती करेल, महाराज म्हणतात त्यालाच याचा अनुभव येईल. म्हणून महाराज इथं आपल्याला शेवटी सांगतात की हे भाविकाचं काम आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याचं हे काम नाही. तुका म्हणे हे भाविकाचे वर्म. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्यांनी या भानगडीत पडूच नाही. त्यांनी हे पडूच नाही, त्यांनी हे करूच नाही. इथं महाराज म्हणतात म्हणून पुढं महाराजांनी प्रश्न केला, ये रे धर्मा धर्म विचारावे धर्म अधर्म. या जगामध्ये एक वेदाचा अभ्यास करणारा वर्ग आहे, त्याला पूर्व मीमांसा म्हणतात. मीमांसक बर का. मग ते सोवळ ओवळ पाहतात बर का. विधी निषेध पाहतात. महाराज म्हणतात जी विधी निषेध पाहतात, सोवळ ओवळ पाहतात, ते महाराज म्हणतात धर्माधर्म ये रे विचारावे. त्यांना हे विचारू नका, त्यांचं हे काम नाही, हे भाविकांचं काम आहे बर का. जे वेद शिकून वेदावरती पोट भरतात, महाराज म्हणतात त्यांचं हे काम नाही. ज्यांनी विद्वत्ता मिळवली, ज्यांनी ज्ञान मिळवलं शास्त्राच्या द्वारे, महाराज म्हणतात त्यांचं हे काम नाही. ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्यांचंच हे काम आहे. म्हणजे ज्याला हे वर्म भक्तीचं कळालं, महाराज म्हणतात त्यालाच हा अनुभव येईल. ज्याच्या अंतःकरणामध्ये भाव नाही त्याचा हा विषय नाही. नित शब्द वापरला, तुका म्हणे हे भाविकाचे वर्म. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा घ्यावे जी केशवा करीतो ऐशी. घ्यावे जी केशवा करीतो ऐशी. तुका म्हणे आम्ही भोया भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐशी. त्याची उपासना करण्याकरता, त्याची भक्ती करण्याकरता महाराज म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये भाव आहे आणि त्या भावाचं वर्म ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, महाराज म्हणतात त्याचं हे काम आहे, हे इतरांचं काम नाही बर का. कारण त्या मानाचा भाव पाहिजे, त्या मानाचा भाव पाहिजे. म्हणून तुकोबारांचा अभंग आहे, आपण नेहमी श्रवण करता, आपल्याला त्या अभंगाचा भाव माहिती आहे. खरंच लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे की नाही पाहण्याकरता तुकोबारांनी प्रयत्न केला का नाही. देव घ्या कोणी ऐताला घर पोसोनी. देव न लगे साठवणीची रुंदले जागे. देव मंदला भाव बुडाला काय करू. देव घ्या फुका न लगे दुबळा तुका भावेवी. महाराज म्हणतात भावच नाही बर का. त्याची जर आपल्याला उपासना करायची असेल तर महाराज म्हणतात तो भावानेच कळतो
आणि भावानेच प्राप्त होतो. एरवी तो कशाने प्राप्त होत नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. भाव असेल तर त्यानेच सांगावं बर का. बळे विन शक्ती, बळ नसेल तर भांडायच्या भानगडीत पडू नये. बळ नसेल तर भांडायच्या भानगडीत पडू नये. तसं भाव नसेल तर या मार्गाला येण्याच्या भानगडीत पडूच नये. तुमचं जसं चाललंय तसं चालू द्या. हा, तुमचा वाचून देवाचं काय थांबलेलं नाही. हा बर का. पण तुमच्या अंतःकरणामध्ये भावच नाही म्हणून इथं शब्द महाराजांनी मार्मिक वापरला. हे भाविकाचे वर्म. हा, ये रे धर्मा धर्म विचारावे. ते धर्म अधर्म, शुद्ध अशुद्ध, विधी निषेध पाहतात. महाराज म्हणतात त्यांना विचारून हे चालायचं नाही. त्यांच्या नादाला तुम्ही लागू नका. खरा ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे त्या भावाच्याच जोरावरती आज आपल्याला तो देव प्राप्त करता येतो. ज्या ज्यावेळी देव या भूतलावरती प्रकट झाला, ज्या ज्यावेळी देव मूर्तीतून देव प्रकट झाला, तो कधी झाला ज्याच्या अंतःकरणामध्ये उत्कट भाव निर्माण झाला त्याची वेळी प्रकट झाला बर का. एरवी तो नाही. म्हणून महाराज म्हणतात हे भाविकाचे वर्म. ये रे धर्मा धर्म विचारावे. भावची सारतो भाव अनुभवी देव. तेची झाले ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.